काही मिनिटातच आदित्य ठाकरेंनी ट्विट करून स्पष्ट केलं की अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही। त्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरे जो आहे त्यांचा दावा जो आहे तो कायम एक लक्षात घ्या, ही जागा महाविकास आघाडीची आहे। महाविकास आघाडी एकत्र असेल तेव्हा ही जागा निवडून येईल। शिवसेना हा विधिमंडळात महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे। आमचे 20 आमदार आहेत, 16 काँग्रेसचे आहेत, 10 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आहेत। आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा 5 मार्च, मला वाटतं उद्या 5 मार्च महत्त्वाचा दिवस आहे। उद्यापर्यंत अर्ज भरावे लागतील। काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या, त्यांच्यात चर्चा झाली, प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। कोणताही एक पक्ष या संदर्भात निर्णय जाहीर करू शकत नाही, कारण आघाडी आहे। जागा कोणी लढायची हा आघाडी म्हणून निर्णय जाहीर केला जाईल। आम्ही काही सांगितले तर काँग्रेस पक्ष नाराज होईल, काँग्रेसने परस्पर जाहीर केलं तर आम्ही विचारू तुम्ही कसं काय जाहीर करता परस्पर काय। चर्चा संपलेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत। असं आहे की उद्धव ठाकरे यांना काल भेटून जयंतराव आणि सुप्रियाताई सुळे यांनी सविस्तर चर्चा केली, खरं आहे, पण निर्णय जाहीर करणं हे कोणत्याही एका पक्षाच्या हातात नाही। ते 3 पक्ष एकत्र येऊन त्या संदर्भात अंतिम निर्णय होईल आणि मग तो निर्णय जाहीर केला जाईल। तुमची आणि राष्ट्रवादीची प्रत्यक्ष चर्चा झाली, मात्र काँग्रेस सोबत तुमची प्रत्यक्ष चर्चा झाली आहे का? त्यांची भूमिका काय? बघा, दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केलेली आहे आणि वारंवार ती चर्चा सुरू आहे। आणि काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 प्रमुख नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची चर्चा केली। तिन्ही पक्षामध्ये चर्चा संवाद हा सुरू आहे आणि तो संपलेला नाही। आणि तुम्हाला तसे वाटतं असं चिंतेचं कारण नाही, जे काय होईल ते एकमतानेच होणार आहे। 3 पक्ष 3 स्वतंत्र उमेदवार उभे करू शकत नाहीत, एकच उमेदवार उभा राहील आणि तो 3 पक्षांच्या एकमेकांच्या संमतीने उभा राहील। 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणती अडचण दिसत नाही।